Welcome student. Today we are going to learn Standard 7 Subject English Unit 3 Subunit 3.2. The lesson name is The Welcome. The welcome means swagat. The welcome means swagat. Before we will learn this lesson, first of all, we will see the introduction of this lesson. Introduction means prastavna. Look at the introduction of this lesson. Gurudev Rabindranath Tagore was a great writer, musician and thinker. Here is a given the writer name of this lesson. The writer name is Rabindranath Tagore. There is another name Gurudev. This is the nickname of this writer Rabindranath Tagore. Who was Rabindranath Tagore? Who has written our country's national anthem. ज्यांनी आपलं भारत देशाचं राष्ट्रगीत लिहिलेलं आहे असे रवींद्रनाथ टागोर. मग ते कोण होते की गुरुदेव रवींद्रनाथ टागोर वॉज अ ग्रेट रायटर. ते एक महान रायटर म्हणजे लेखक. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर वॉज अ ग्रेट रायटर. ते महान असे लेखक होते, म्युझिशियन अँड थिंकर. आणखीन कोण होते की गुरुदेव रवींद्रनाथ टागोर वॉज अ ग्रेट म्युझिशियन अँड थिंकर. आणखीन ते म्युझिशियन संगीतकार अँड थिंकर म्हणजे विचारवंत. तर ते एक महान असे लेखक, संगीतकार आणि विचारवंत होते. ही इज नोन फॉर हिज सॉंग्स, पोयम्स, नॉवेल्स, शॉर्ट स्टोरीज, प्लेज एक्सेट्रा. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर इज अ फेमस फॉर हिज लिटरेचर. तर ते त्यांच्या साहित्यासाठी प्रसिद्ध होते. ही इज नोन फॉर हिज सॉन्ग. तर ते त्यांच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध होते. ही इज नोन फॉर हिज पोयम्स म्हणजे कविता. तर त्यांच्या अनेक कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. ही इज नोन फॉर हिज नॉवेल्स. तर त्या अनेक त्या ठिकाणी कादंबऱ्या आहेत. तर त्यांच्यासाठी त्यांच्या ज्या कादंबऱ्या आहेत त्यांच्यासाठी प्रसिद्ध आहेत. शॉर्ट स्टोरीज ज्या लघुकथा आहेत त्यांच्यासाठी प्रसिद्ध आहेत. आणि प्लेज म्हणजे नाटक. तर नाटके असतील त्यांचे तर इत्यादींसाठी ते काय आहेत, प्रसिद्ध आहेत. म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर वॉज अ फेमस फॉर हिज लिटरेचर, हिज सॉंग्स, हिज पोयम्स, हिज नॉवेल्स, हिज शॉर्ट स्टोरीज, प्लेज एक्सेट्रा इत्यादींसाठी ते प्रसिद्ध आहेत. Okay, look at the next paragraph. The welcome is a funny one at play. Here is given the play. एक आपल्याला प्ले दिलेला आहे म्हणजे नाटक दिलेलं आहे. द वेलकम. दिस प्ले नेम इज अ वेलकम. तर त्या नाटकाचं नाव आहे वेलकम. द वेलकम इज अ फनी वन ॲट प्ले. आता वेलकम हे काय आहे, वन ॲट प्ले. त्याला आपण नाटक किंवा एकपात्री असं नाटक म्हणत असतो, तर एकांकिका म्हणत असतो. तर द वेलकम इज अ फनी वन ॲट प्ले. वेलकम हे काय आहे, एक गमतीदार असं एकांकिका आहे. इन विच अ यंग मॅन वॉन्ट टू टेल द पीपल इन हिज विलेज दॅट ही हॅज पास्ड MA. इन दिस लेसन और इन दिस वन ॲट प्ले या एकांकिकेमध्ये की देर वॉज अ वन यंग मॅन. एक यंग मॅन असतो, तरुण व्यक्ती असतो. आणि हू वॉन्ट टू टेल द पीपल इन हिज विलेज. तर त्याला त्याच्या गावातील लोकांना सांगायचं असतं दॅट ही हॅज पास्ट MA. तर त्याने MA पास केलेलं असतं. MA म्हणजे मास्टर ऑफ आर्ट. तर त्याने MA ची डिग्री घेतलेली असते आणि त्याला डिग्रीबद्दल लोकांना सांगायचं असतं. बट एव्हरीबडी टॉक टू हिम अबाउट हिज कॅट. परंतु या ठिकाणी काय होतं, इन द व्हिलेज पीपल की एव्हरीबडी टॉक टू हिम अबाउट हिज कॅट. प्रत्येकजण त्याच्याकडं जी मांजर असती तर त्या मांजरेबद्दल बोलत असतात. आणि नो बडी कॅन टॉक अबाउट हिज डिग्री. त्याच्या डिग्रीबद्दल कोणीही बोलत नाही. हॅव यू एव्हर हॅड सच अन एक्सपिरियन्स. असा तुम्हाला अनुभव कधी आलेला आहे का? ओके स्टुडंट, नाऊ look at the next activity. Look at the next question. Read aloud the central statement and the responses in A and B. आपल्याला मध्यवर्ती जे स्टेटमेंट विधान दिलेलं आहे ते वाचायचं आहे. आणि रिस्पॉन्स इन A and B. आणि A आणि B मध्ये आपल्याला
जे डायग्राम आहे त्या ठिकाणी त्याचं रिस्पॉन्स दिलेले आहे ते रीड करायचे आहेत. लुक ॲट द सेंट्रल स्टेटमेंट. आपण मध्यवर्ती वाक्य बघूया. आवर टीम हॅज ऑन द मॅच. आमच्या संघाने मॅच जिंकली. आवर टीम हॅज ऑन द मॅच. आमच्या संघाने मॅच जिंकलेली आहे. मग लुक ॲट द ए डायग्राम. सरकास्टिक. सरकास्टिकचा अर्थ होतो उपरोधी. इट मीन्स लाऊड व्हॉइस, मोठ्या आवाजामध्ये. तर सरकास्टिकमध्ये उपरोधीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आय नो, मला माहीत आहे. युअर अंकल वॉज द हम्पायर राईट. तुझे अंकल कोण होते? हम्पायर. आपण हम्पायर होते, बरोबर आहे का? त्याच्यानंतर लुक ॲट द सेकंड पॉइंट्स. इंडिफरंट, उदासीन. तर उदासीनमध्ये आपल्याला सो व्हॉट असं का? न्यूट्रल, त्याच्या खालचा पॉईंट आहे न्यूट्रल. न्यूट्रल म्हणजे तटस्थ. आय सी, काँग्रेट्स असं का? अभिनंदन. देन लुक ॲट द नेक्स्ट पॉईंट अटेंटिव्ह. अटेंटिव्ह म्हणजे लक्षपूर्वक ऐकणारा. तिथं लिहिलेलं आहे ओ कॉंग्रॅच्युलेशन, अरे अभिनंदन, वेल डन, की ठीक आहे, की वेल डन, खूप चांगलं काम केलं. इन्थुजास्टिक. इन्थुजास्टिक लास्ट पॉईंट आहे बघा. इन्थुजास्टिक म्हणजे उत्साही. त्याच्यामध्ये वाव ग्रेट न्यूज, की वाव ग्रेट न्यूज, अरे रे खूप महान बातमी आहे. वी आर सो प्राऊड ऑफ यू, आम्हाला तुमचा अभिमान आहे. लुक ॲट द नेक्स्ट डायग्राम दॅट इज बी. द सेंट्रल स्टेटमेंट इज राजू हॅज लॉस्ट इज व्हॅलेट. आता व्हॅलेटचा अर्थ आहे पाकिट किंवा छोटी पिशवी असते राजू हॅज लॉस्ट इज व्हॅलेट. राजूने काय केलं? त्याचं पाकिट हरवलं. राजूचं पाकिट त्या ठिकाणी हरवलेलं आहे. सरकास्टिक उपरोधीमध्ये आपण मोठ्या आवाजामध्ये बघूया. व्हॉट एल्स. व्हॉट एल्स डू यू एक्सपेक्ट. तुमची काय अपेक्षा आहे? की ही इज सच अ केअरफुल पर्सन. तो एक काळजीपूर्वक वागणारा व्यक्ती आहे. लुक ॲट द नेक्स्ट पॉईंट. इंडिफरंट, उदासीन. सच थिंग्स हॅपन. अशा गोष्टी घडतात का? न्यूट्रल. त्याच्यानंतर तटस्थ. ओ आय सी, हो असं का? अटेंटिव्ह. अटेंटिव्ह लक्षवेधकमध्ये किंवा लक्षपूर्वक ऐकणाऱ्यामध्ये ओ. रिली, हाऊ सॅड, अरे खरोखर, हाऊ सॅड, किती दुःख. इन्थुजास्टिक, उत्साहीमध्ये सांगितलं आपल्याला ओ. नो, हाऊ टेरिबल, कॅन वी हेल्प. ओ नो, अरे नाही. हाऊ टेरिबल. टेरिबल म्हणजे भयानक, किती भयानक. कॅन वी हेल्प, आम्ही मदत करू का? अशा प्रकारे इन दिस वे देर आर गिव्हन टू डायग्राम ए अँड बी. लुक ॲट द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. Look at the question. Now you have 5 conversation each for both A and B. आपल्याला खाली A आणि B असे 5 कन्व्हर्सेशन आपण काय केलेले आहेत की बघितलेले आहे. प्ले अ गेसिंग गेम युजिंग दिस कन्व्हर्सेशन. तर वरील आपल्याला कन्व्हर्सेशनचा उपयोग करून काय करायचं आहे? प्ले अ गेसिंग गेम. आपल्याला एक खेळ खेळायचा आहे की दिस कन्व्हर्सेशन, वरील कन्व्हर्सेशन संभाषणचा वापर करून आपल्याला खेळ खेळायचा आहे. डिफरंट पेअर्स ऑफ स्टुडंट शुड प्रेझेंट दिस डिफरंट कन्व्हर्सेशन इन द क्लास. तर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या जोड्या करायच्या आहे आणि प्रेझेंट दिस डिफरंट कन्व्हर्सेशन इन द क्लास, आणि वर्गामध्ये आपल्याला त्याचं सादरीकरण करायचं आहे. आणि पुढे सांगितलं की ऑदर रेट द रिस्पॉन्स इन इच कन्व्हर्सेशन युजिंग द फॉलोइंग टेबल. राहिलेल्या विद्यार्थ्यांनी, वर्गातील विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? युजिंग द फॉलोइंग टेबल, खालील टेबलचा वापर करायचा आहे. बाय पुटिंग अ टिक मार्क करेक्ट इन द ॲप्रोप्रिएट बॉक्स. आणि ज्या ठिकाणी आपल्याला करेक्ट टिक मार्क करता येईल तिथं आपण काय करणार आहे की बाय पुटिंग अ टिक मार्क राईट किंवा करेक्ट इन द ॲप्रोप्रिएट बॉक्स, योग्य बॉक्समध्ये आपण काय करणार आहे? टिक मार्क करणार आहोत. लुक ॲट द फर्स्ट कॉलम. पहिला कॉलम दिलेला आहे आपल्याला. इन्थुजास्टिक, उत्साही. अटेंटिव्ह, लक्षपूर्वक ऐकणारा. न्यूट्रल, तटस्थ. डिफरंट, उदासीन. सरकास्टिक, उपरोधी किंवा कर्कश आवाज. खाली आपल्याला वर्ड, शब्द लिहायचे आहेत. गेचर. गेचर म्हणजे हावभाव. वर्गात सादर करताना जे कन्व्हर्सेशन आहे त्याचे हावभाव कसे होते? ते इन्थुजास्टिक होते, अटेंटिव्ह होते, न्यूट्रल होते, इंडिफरंट होते, सरकास्टिक होते. ते आपल्याला तिथं योग्य टिक मार्क करायची आहे. त्याच्यानंतर ट्यून. खाली आपल्याला ट्यून, आवाज दिलेला आहे मग तो आवाज
कसा होता, इन्थुजियास्टिक होता, अटेंटिव्ह होता, न्यूट्रल होता, इंडिफरंट होता, सरकॅस्टिक होता. अशा पद्धतीने आपल्याला टेबल भरायचं आहे. म्हणजे डायलॉग बोलून आपल्याला कोणते शब्द होते, कोणत्या पॉईंटमध्ये टिक मार्क करायची ते आपल्याला लिहायचं आहे. आणि खाली देर इज गिवन वन इन्स्ट्रक्शन फॉर अस, एक सूचना दिली पासी दॅट ऑल टाइप्स ऑफ रिस्पॉन्स आर प्रेझेंटेड इन द ॲक्टिव्हिटी. तर काय सांगितलंय, सी दॅट ऑल टाइप्स ऑफ रिस्पॉन्स आर प्रेझेंटेड इन द ॲक्टिव्हिटी. तर सर्व प्रकारचे प्रतिसाद या ॲक्टिव्हिटीमध्ये आले पाहिजे. ओके स्टुडंट शुड बी स्टॉप हिअर. In this way, today we have learned about the introduction of the lesson and warming up of this lesson. Remain topic we will see in next period. Thank you all of you.